नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। हैदराबाद गॅजेट घटनेपेक्षा मोठा नाही, त्यामुळे ते टिकणार नाही, असं म्हणत आमदार राजेंद्र गावित यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडावून दिली आहे। नेमकं यावेळी गावित काय बोलले पाहूयात। परंतु संविधान आणि संविधान प्रक्रियेपेक्षा तो श्रेष्ठ होऊ शकत नाही आणि म्हणून बंजारा समाजाला या ठिकाणी आदिवासी स्टेटस म्हणून आधारभूत ठरवता येत नाही। परंतु सदावर्तेसारखे जे वाचाळवीर वकील आहे हे नेहमी कधी मराठा बांधवांना त्या ठिकाणी विरोध करतात, कधी बंजारा समाजांना आणि धनगरांना किंवा अन्य काही तत्सम जाती आहेत, जमाती नव्हे, आणि त्यांना आदिवासीमध्ये समाविष्ट व्हावे अशा प्रकारे त्या ठिकाणी ते मागणी करत आहेत आणि त्यांची मागणी ही विसंगत आहे। आणि म्हणून खरं म्हणजे ॲडव्होकेट सदावर्ते हे कायदेतज्ञ आहेत, वकील आहेत, आणि त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जर समजा घटना जर कळत नसेल, त्यांना घटना कळते, परंतु बंजारा किंवा धनगर किंवा काही ज्या तत्सम जाती आहेत त्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारे सदावर्ते असेल किंवा अन्य बंजारा समाजातील आपला नेते असतील हे त्या ठिकाणी मुद्दाम होऊन या सरकारवरती दबाव आणण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी अशा त्या ठिकाणी या आदिवासीमध्ये समाविष्ट व्हावे अशा प्रकारे त्या ठिकाणी ते मागणी करत आहे। पण मला आशा आहे या ठिकाणी राज्य सरकारलाही माहिती आहे की हा गॅजेटर हा त्या ठिकाणी घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही आणि हे कुठल्याही प्रकारे हा घटनेमध्ये हे टिकू शकत नाही, हे आरक्षण टिकू शकत नाही। आणि म्हणून ही जी बंजारा आणि धनगरांना जी आरक्षणाची जी मागणी केली जाते आहे हे सगळं। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।